आम्ही खेडला आलोय छावा पिक्चर बघायला. शेवटचा हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज आहे संडे आणि तन्या आहे ना घरी आले. काल स्पोर्ट्स वगैरे झाले खेळून आणि आज सकाळ सकाळ मी लवकर उठले. आज उठून मी जाते देवळामध्ये, कारण एक गोष्ट होती जी तुम्हाला मी सांगितलेली होती मागच्या व्लॉग मध्ये की आम्ही नवीन घर घेतलंय आणि ते घर नावावरती झालेलं वगैरे आहे. सगळं ते प्रोसिजर वगैरे कम्प्लीट झाले, त्यामुळे देवळामध्ये पाया पडण्यासाठी आम्ही जातोय आज. आणि आजच स्वामी समर्थांची पालखी येणार आहे, त्यामुळे तिथे दर्शनासाठी वगैरे जायचं आहे. सो आज असं एकदम धार्मिक व्लॉग होणार आहे. आणि आज पप्पांचं आहे भजन गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. आजच आहे ना? हा, आज आहे. संध्याकाळी किती वाजता? 5 ते 6 मध्ये पप्पांचं भजन आहे. त्यामुळे तीच पेटी वगैरे मागे घेतलेली आहे, हार्मोनियम, आणि ती घेऊन आता आम्ही जातोय गजानन महाराज मंदिरामध्ये. तिथे ठेवू आणि मग आम्ही पुढची कामं करायला जाऊ. त्यांना कलिंगड वगैरे पाहिजे आणि टाळसुऱ्याला कलिंगड खूप चांगलं मिळतं, तर तिकडे पण जाऊन आम्ही येऊ. आणि आज संकष्टी पण आहे. सो खूप असं देवाचं होतंय ना, संडे असून सुद्धा असं एकदम भारी भारी देवाचं होतंय. काय खुशबू काय मस्तपैकी कलिंगड खाल्लंय आणि आता आम्ही चाललो दुर्गादेवी मंदिरामध्ये. वडापाव खातोय. सकाळी जास्त नाश्ता नाही केला आम्ही आणि आता वाजलेत 1:11. हे मला 11:11 1:11 2:22 असं खूप वेळ दिसतंय सध्या. सो 1:11 झालेत आता आणि आम्ही वडापाव खाऊन मग जातो. कलिंगड खाल्लं. कलिंगड खाऊन मम्मी खुश. आता मम्मीसाठी लस्सी घेतलेली आहे, कारण तिचा उपवास आहे म्हणून त्याने सुरुवात पण केलं. खा माझे माहेर पंढरी आहे मी घरीच्या देवी. माझे माहेर पंढरी आहे मी घरीच्या देवी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी आहे विठ्ठलाच्या देवी. आम्ही पोचलोय मुरुडला. आम्ही निघालोय किती वाजता? 12 वाजता आम्ही निघालोय. 1:50 झाले. म्हणजे आम्ही इकडे तिकडे नुसते फिरतच होतो. वडापाव खा, कलिंगड खा, नारळ घ्या, पेढे घ्या, लस्सी घ्या, हे सगळं घेत आम्ही फिरतच होतो. त्यामुळे आता वाजले मला 1:45. आता मी जातो, पाया पडतो आणि मग निघतो. काय पण आणि तू ऐकून घेशील व्हिडिओ होती, मग तुला सांगतो एवढ्या प्रेमाने बोलशील जसं काय. आता आम्ही चाललोय दापोलीला.
जस्ट आले स्वामींच्या मठात जाऊन. पालखी आले आज स्वामींच्या मठात आणि त्याचे दर्शन घेऊन आले. मम्मी तू पण जाता. आणि तन्याची तर 9ची बस आहे तर तिला सोडायला मी ST स्टँडला जाते. आजचा दिवस खूप खूप जास्त हेक्टिक होता. खूप कंटाळवाणा होता. म्हणजे कंटाळवाणा म्हणजे खूप घरामध्ये काय बसता चाललं नाही मला. काय ना काहीतरी होतच. 2 days later. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे 19 तारीख. आज आहे शिवजयंती. शिवजयंती निमित्त आज इकडे मोठा प्रोग्राम असणार आहे. त्यामध्येच आमचं प्राइज डिस्ट्रीब्युशन पण होणार आहे. सो त्यासाठी तयार होते. सो चलो. हॅलो गाईज, सो मी तयार आहे. मी हे कपडे घातलेले आहेत आणि आता तिकडे जाते. तुम्हाला दाखवते तिकडे काय काय चालू आहे, काय काय कसं आहे प्रोग्राम, तो सगळं तुम्हाला दाखवते. वाकून मुजरा करत होता. छत्रपती शिवाजी महाराज का 12 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी वाकायला तयार नाही. आदिलशहाने शहाजीराजांकडे पाहिले. शहाजीराजांच्या लक्षात त्यांचं मनपूर्वक स्वागत. साहेबांचं त्यांनी यथोचित असा मान सन्मान आणि सत्कार करावा. आनंदानं भरून आलं. ज्या दिवशी आपलं मंत्रिपद मिळालं त्या दिवशी आमच्या सगळ्यांच्या तोंडातून एकच शब्द आलं की आमचे दादा आमदार झाले. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जावेद शेख सर. 2024च्या पण ह्या निवडणुकीमध्ये पोस्टर श्रुतिका संतोष भाटकर आणि डॉक्टर प्रियंका कुलभूषण शिंदे कालबद्दल महिला विद्यापीठ विजेता सुनील बाबूराव खडा कृषी विस्तार अधिकारी. शेवटचा बक्षीस वितरण आहे. काम करणारा जरी सुभेदार असेल त्याला सुद्धा त्यांनी दंड केलेला आहे. म्हणजे कुणालाही भेदभाव केलेला नाही. काय हा मिश्री म्हणजे हा एक नशेच्या पदार्थाचाच प्रकार आहे. पण त्यांना असं वाटतं की ते दाताला लावल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये तरतरी येते. अरे देवा, अरे काय रागताय ड्रिंक्स काढते का नाही? होय, कोणी देतो आम्हाला सांगा. कोणी तुला माणूस नाही करणार होय रे? हा? अरे बस कर ना, किती पिणार? अरे फक्कड ना ते. त्या आईला तुझ्या एवढं समजून सांगताय. त्या सिस्टर मॅडम आलेत आपल्याकडं. हा? काय? अबे ऐक माणसा. अरे गड्या ऐक. शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. अहो दादा, जरा मला स्लिप करून देता का? अहो बाई, तुम्ही तरी शिकलेल्या सवरलेला वाटता. तुझं शिक्षण किती हो? अहो मी शिकले 12वी, पण मला बँकेचे व्यवहारच येत नाही. बघा बाई 12वी शिकल्या. सांगा सगळ्यांना आता शिक्षण किती ते. मी बाई 12 बुका शिकले. मी बाई 12 बुका शिकले. मी बाई 12 बुका शिकले. परी मला स्लिप भरता येत नाही. मला चेक लिहिता येत नाही आणि मला ATM ने पैसेही काढता येत बघा नाही. बघा बघा बघा. मी शिकून अडाणी बाई, माझा शिकून उपयोग नाही. ही शिकून अडाणी बाई, हिचा शिकून उपयोग नाही. ही शिकून अडाणी बाई, हिचा शिकून उपयोग नाही. शिकून अडाणी बाई, हिचा शिकून उपयोग नाही. हो बघा मंडळ. सभा आणि व्हिडिओ मॉडेल आणि तुम्ही सांगायचं कसं दिसतंय. एकदा जोरदार टाळ्या.
एक कडवा मंचवर करणार आहे. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी भिकाऱ्यातून घरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार. ही नवी स्वराज्य संस्थापक व ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय गुलाबवंश श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. I love you all. लिखे जो खत तुझे हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आम्ही खेडला आलो आहे छावा पिक्चर बघायला. मम्मी पप्पा मावशी काका मी आम्ही 5 जण आता पिक्चर बघायला जातोय. खूप एक्साइटेड आहे. की नजर लग गई. 16वीं सदी में पानीपत का युद्ध जीतकर दिल्ली के तख्त पर लहराया मुगल सल्तनत का परचम. जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आ रहा है. हॅलो गाईज, सो हा होता माझा व्लॉग. मी खूप एन्जॉय केला ह्या 2 दिवसामध्ये. मला कॅरम डबल्स विनर, बॅडमिंटन डबल्स विनर आणि बॅडमिंटन सिंगल फर्स्ट रनरअप अशा मला ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. म्हणजे मी खेळते फक्त ट्रॉफीज कमवायला, बास एवढं फक्त मला माहिती आहे. आणि येस 2 दिवस खूप एन्जॉय केलं. छावा पिक्चर पण बघितला. छावा पिक्चर एक नंबर आहे, एक नंबर. जर तुम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज ह्यांचा जर तुम्ही इतिहास जाणून घ्यायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही खरंच तो मूवी बघा. छावा कादंबरी पण आहे, तीही वाचा, खूप सुंदर आहे. जर नसेल तर यूट्यूबला पण आहे छावा कादंबरी, ते ऑडिओ आहेत, तर तुम्ही तेही बघू शकता. सो येस, हा होता माझा व्लॉग. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल, ह्या 2 दिवसातली मजा आवडली असेल, तर माझ्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी परत पुन्हा एकदा येईन असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय गाईज.